नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिककरांनो, एक नवी पर्वणी, नवी मेजवानी आपल्याला येत्या काही दिवसात मिळणार आहे, त्याचा नक्की लाभ घ्यावा। होय, नाशिकमध्ये 2 दिवस आता एअर शोचं आयोजन करण्यात आलंय। प्रजासत्ताक दिनानिमित्त 22 आणि 23 जानेवारी रोजी हा एअर शो पार पडणार आहे। नाशिककरांसाठी नक्कीच ही एक पर्वणी असणार आहे आणि त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय। पाहूया सविस्तर बातमी। दरवर्षी देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून नाशिकच्या गंगापूर धरणावरील बॅकवॉटर्स येथे एअर शोचं आयोजन करण्यात आलंय। नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमित्त 22 आणि 23 जानेवारी या 2 दिवसीय कालावधीत या शोचं आयोजन करण्यात आलंय। या नयनरम्य शोसाठी एकाच वेळी 30,000 क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी, विशेषतः तरुण तरुणींनी या शोचा आनंद घ्यावा असं आवाहन नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं। नमस्कार। भारतीय वायुसेनाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन, ज्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग, पर्यटन विभाग, PWD विभाग, पोलीस, NCC, महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ची जन्मजयंतीचे दिवशी 23 जानेवारी 2026 आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार 22 जानेवारी 2026 या 2 दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले, जवळपास 2 तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर्स आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी यावं। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठा प्रेरणा मिळणार। त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपलं करिअर त्या ठिकाणी सेवा देताना, देशाची सेवा देताना त्यांनी त्या ठिकाणी स्वतः म्हणजे नोंद करून घ्यावं। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये भारतीय वायुसेनेचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता या ठिकाणी दर्शवणार आहे। नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे। एवढा मोठा डिस्प्ले कधीही याचे पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी आपण सहपरिवार या कार्यक्रमासाठी आवर्जून 22 अथवा 23 तारीखला आपण उपस्थित राहावा। काही शाळेचे विद्यार्थी पण या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी येत आहे, त्यांच्यासाठी पण स्वागत आहे। याच्यासाठी असलेले आपलं जो स्लॉट या सीट म्हणजे बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाचे वेबसाईट जो आहे, संकेतस्थळ जो आहे nashik.nic.in, nashik.gov.in या संकेतस्थळावर nashik.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण आपला जो सीटिंग आहे ते त्या आपण बुक करून घेऊ शकतो। माझी सर्व नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेचा खरा आनंद घ्यावा, इथून प्रेरणा घ्यावा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये म्हणजे सहपरिवार आपण सहभाग नोंदवा। डिस्प्लेसाठी 2 दिवसमध्ये 60,000 लोकांच्या म्हणजे प्रति दिवस जवळपास 30,000 लोकांसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विभिन्न प्रकारचे झोन्स जो एअरफोर्सचे विभिन्न स्क्वॉड्रनचे नावावर देण्यात आलेले आहे ते विभिन्न प्रकारचे झोन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये ज्यावेळेला आपण येणार आहे त्या ठिकाणी पाणीच्या, शौचालयाची आणि बसण्याची व्यवस्थेची परिपूर्ण सुविधा आहे, पार्किंगची व्यवस्था आहे आणि एक स्वच्छ सुंदर वातावरणमध्ये, सेफ वातावरणमध्ये आपल्या या एरोबॅटिक डिस्प्ले बघता येतो। सुरक्षेच्या कारणास्तव काय खबरदारी घेण्यात आली? एअर शो आहे, याच्यासाठी एअर शो मध्ये भारतीय वायुसेना आणि पाटबंधारे विभागांनी एक्सटेन्सिव्हली डिस्कशन केलेलं आहे। नो फ्लाय झोन जो आहे, धरणाचे जो रेंज आहे त्या ठिकाणी नो फ्लाय झोन पण जाहीर करण्यात आलेला आहे। एअरक्राफ्टचे जो मुवमेंट आहे ते पॅरलल टू द डॅम असा ठेवण्यात आलेला आहे, सो दॅट
कुठल्याही प्रकारचा धोका आपल्या धरणांना होणार नाही. एनिवेज हे जो एअरक्राफ्ट आहे ते लाईट वेट एअरक्राफ्ट आहे आणि त्याच्यासोबत जो फायटर पायलट्स जो या एअरक्राफ्टला म्हणजे उडवणार आहे ते सगळे भारतीय वायुसेनेचे बेस्ट पायलट्स आहेत. त्यांनी फार एक्सपिरियन्स्ड पायलट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेण्यात आलेली आहे. स्वच्छताची खबरदारी घेण्यात आलेली आहे सो दॅट कुठल्या प्रकारचे पक्षी त्या भागामध्ये येणार नाही, आकर्षित होणार नाही. आणि सगळे प्रकारची स्वच्छता, बसण्याची व्यवस्थित नियोजन, शौचालयाचे नियोजन, व्यवस्थित जेवण आणि चाय नाश्त्याची सोय, प्रत्येक बाबीची आपण त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली. आपला प्रयत्न हे आहे की ज्या काही व्यक्ती या ठिकाणी आले त्याला अतिउत्तम सुविधा या ठिकाणी मिळायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, दिव्यांग व्यक्ती, सगळे लोकांनी या शोमध्ये यावा आणि आपण तेवढा गॅदरिंग करू जेवढी क्षमतेने आपण त्याला हँडल करू शकतो. त्या एक मोठा हे आहे. क्राऊड मॅनेजमेंट आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहे बिकॉज याच्या आधी जो काही एरोबॅटिक शो भारत देशामध्ये विभिन्न ठिकाणी झाले त्या ठिकाणी गर्दीमुळे विभिन्न प्रकारचे त्रास लोकांना सहन करावा लागला. अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ नये याच्यासाठी विभिन्न म्हणजे योग्य नियोजन करण्यात येते. त्यामुळे आता 2 दिवसानंतर नाशिकमध्ये होणारा न भूतो न भविष्यती असा सूर्यग्रहण एअर शो पाहण्यासाठी नाशिककरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली. मॅन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.